घाणीत राहायचे की विकासात? अकोलेकरांनीच ठरवावे, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे सवाल. अकोल्यातील नागरिकांनी आता ठरवायचे आहे की त्यांना घाणीत अविकसित शहरात राहायचे आहे की विकासाच्या दिशेने जाणारे शहर हवे आहे. जर घाणीत राहायचे असेल तर कमळाला मतदान करा, नाहीतर वंचितला साथ देऊ, आमच्या हाती सत्ता द्या, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. मंगळवारी सकाळी अकोला येथे यशवंत भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी भाजपवर कडक शब्दात टीका केली. ते म्हणाले की शहरात महिलांसाठी मूलभूत सुविधा नाहीत, करांचा बोजा मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. भाजप सत्तेने नागरिकांवर अन्यायकारक कर लादले असून ही लूट थांबवली पाहिजे. या संदर्भात दिवंगत नगरसेविका धनश्री देव यांनी याचिका दाखल केली होती, असेही त्यांनी सांगितले आहे. महापौर वंचित बहुजन आघाडीचा असताना शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत होता. आज शहराची लोकसंख्या वाढत असताना पाणी आरक्षणाबाबत कोणताही ठोस विचार झाला नाही. दगडपरवा धरणातील पाणी शहरासाठी आरक्षित करण्यासाठी निर्णय होणे गरजेचे असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. महानगरपालिकेच्या निवडणुका या सुरुवात झालेल्या आहेत. अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अविकसित शहरामध्ये राहायचं आहे का, याचा निर्णय महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये द्यायचा आहे. याचं उत्तरदायित्व मी असं मानतो की या शहरातला जो बुद्धिजीवी आहे, त्याच्याच बरोबर डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, प्राध्यापक आहे, आय लव्ह अकोला असा म्हणणारा वर्ग जो आहे, त्याला ह्याचा निर्णय द्यायचा आहे की त्याला घाणीमध्ये राहायचं आहे की विकसित शहरामध्ये राहायचं आहे, अशी परिस्थिती आहे. तर सरळ सरळ भारतीय जनता पक्षाला मतदान द्या, कमळाला मतदान द्या. या शहराला विकसित करायचं असेल तर मग विकासाचे मुद्दे काही आहेत हे पहिल्यांदा असताना लक्षात घेतले पाहिजे. या शहरामध्ये ज्याची गरज आहे ती म्हणजे महिलांसाठी असणारं पहिल्यांदा असणारं इंडोर स्टेडियम असं मी त्या ठिकाणी मानतोय. दुसरं जे आहे, या शहरामध्ये टॅक्सेशनच्या संदर्भातली भूमिका ही महत्वाची असली पाहिजे. आम्ही असताना मानतोय की धनश्री देव यांनी जे पिटिशन केलं होतं टॅक्सेशनच्या संदर्भातलं, उद्याची सत्ता आली तर त्या नियमाप्रमाणे आम्ही असणारं टॅक्सेशन या ठिकाणी लावू. टॅक्सेशन मार्फत जी लूट चाललेली आहे ती लूट आम्ही असणारं या ठिकाणी थांबवणार आहोत. दुसरं जे आहे, याच्यामध्ये महापौर ज्यावेळेस वंचित आघाडीचा होता, वंचित बहुजन आघाडीचा होता, त्यावेळेस एक दिवसाआड पाणी आम्ही असणारं सुरुवात केली होती. सी सिस्टम इंटॅक्ट आहे. देण्याची मानसिकता पाहिजे, काम करण्याची मानसिकता पाहिजे. आज जे 9 दिवसाला पाणी येतंय, मी पुन्हा म्हणतो
9 दिवसावरती येणारं पाणी ज्यांना ज्यांना पाहिजे आहे त्या सगळ्यांनी त्या सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाला खुशाल मतदान त्या ठिकाणी द्यावं. ज्यांना असणारं 1 दिवसाआड पाणी पाहिजे त्या सगळ्यांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान करावं हे आम्ही त्यांना म्हणतोय. शहर वाढते आणि त्याच्यामुळे आपण असणारा वाहन धरणाकडे त्या ठिकाणी पाहतो पाणी रिझर्व्ह करण्यासाठी. पण आपल्या बाजूला असणारं जे आहे दगडपाडवा धरण त्याच्याकडे आपण असणारा पाहिलेलं नाही. तर ते दगडपाडवा धरण हे तसं स्टोरेज धरण आहे. तर त्याच्यातलंही पाणी ह्या शहरासाठी रिझर्व्ह करता येतं आणि ते रिझर्व्ह करायचं असेल तर महानगरपालिकेची डिमांड त्या पद्धतीने गेली पाहिजे तर ते रिझर्व्ह होईल अशी परिस्थिती आहे. या शहरामध्ये अगोदर असणारं ओपन थिएटर बांधण्यात आलं होतं पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये त्याची ना दुरुस्ती ना डागडुजी त्या ठिकाणी असणारं होते. याला नव्यानं ओपन थिएटरच आणि हे मल्टी ओपन थिएटर त्याच्यामध्ये आपल्याला करता येतं. ते करण्याचं आम्ही असणारं या ठिकाणी म्हणतोय. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि शहरं जशी वाढत चालली आहेत ते म्हणजे डम्पिंग. घाण कचरा जो आहे तो डम्पिंग हा जो सगळ्यात मोठा इश्यू आहे. या शहरातले 4 भाग विभाजन केले आणि त्या 4 भागामधला असणारं 4 वेगवेगळे डम्पिंग ग्राउंड्स करण्यात आले. तर प्रक्रिया करण्यासाठी आता असणारं सॉलिड वेस्ट ज्याला कॉर्पोरेशनचं वेस्ट आहे त्याला सॉलिड वेस्ट म्हणतात. ते सॉलिड वेस्ट एका अर्थाने गोल्ड आहे, सोनं आहे. त्याला कन्वर्ट आतापर्यंत केलं पाहिजे होतं परंतु भारतीय जनता पक्षाच्या असणाऱ्या रुलिंग पार्टीने महानगरपालिकेच्या त्या संदर्भात काही केलेलं नाही. तो उलट वारंवार ज्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड आता आहे त्या ठिकाणी 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर असणारं उपोषणाला बसतात. कारण का आरोग्य शहराचं बिघडत चाललंय अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून याची व्यवस्थितरित्याने ज्याला आपल्याला म्हणता येईल की विल्हेवाट लावणं हे लावता येतं आणि तोच आमच्यातला असणारा कार्यक्रम आहे. शॉप ऍक्ट चं आता असणारं भाडं आम्ही 20 वर्ष वाढवलं नाही आणि म्हणून एकंदरीत 6,000चं भाडं जे वाढवलेलं आहे या शहराला लागणारा निधी व्यवस्थितरित्याने या सगळ्या गोष्टी पुरवण्यासाठी लागणारा जो निधी आहे त्याचं आम्ही असणारे कॅल्क्युलेशन त्याचं असणारं एक बजेट आम्ही येत्या काही दिवसामध्ये त्या ठिकाणी सादर करू. पण त्या हिशेबाने आम्ही असणारं ज्यावेळेस धरतो त्यावेळेस 6,000चं हा जो शॉप ऍक्ट वाढवलेला आहे अर्धा जरी केला तरी या शहराच्या रेव्हेन्यूमध्ये फार फरक पडत नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून तो हाफ करण्याचा आम्ही त्या ठिकाणी ठरवलेला आहे. आपल्याकडे असणारं एकच मार्केट आहे अकोल्यामध्ये. तेच होलसेल मार्केट आहे आणि तेच रिटेल मार्केट आहे. तेव्हा ह्या रिटेल मार्केटची असणारी एक नवीन संकल्पना आम्ही असणारी या ठिकाणी राबवू इच्छितो आणि ती म्हणजे
अनेक सोसायट्या उभ्या राहिलेल्या आहेत आणि अनेक सोसायट्या ज्या उभ्या राहिलेल्या आहेत त्याची असणारी ओपन प्लॉट्स याची असणारी मालकी कॉर्पोरेशनकडे आहे. तेव्हा ह्या ओपन प्लॉट्स इव्हनिंग बाजार ज्याला आपण म्हणतो, संध्याकाळचा बाजार आपण ज्याला म्हणतो, 5 ते 9 किंवा 5 ते 10 असा त्या ठिकाणी राबवल्या जाईल. पण राबवत असताना एक गोष्ट त्याच्यातली असताना होणार आहे, ती म्हणजे परमनंटली कोणी राहणार नाही. तो संध्याकाळी 5 वाजता त्याचं सामान घेऊन येईल आणि संध्याकाळी जाताना तो स्वतःचं सामान घेऊन जाईल. तिथला जो काही कचरा बिचरा होणार आहे तो त्याच ठिकाणी त्यांनीच टाकायचा आहे. ही सिस्टम कुठे चालली असेल, कोणाला ही माहिती असेल तर दिल्लीमध्ये दिल्ली हट नावाचा असणारा एक इलाका आहे, म्हणजे दिल्ली हट नावाचा असणारा बाजारपेठ आहे. ती संध्याकाळी ओपन होते. लोक तिथे घेऊन येतात, त्यांना जे काही विकायचे आहे ते विकतात तिथे आणि जाताना आपल्याबरोबर ते सगळं घेऊन जातात आणि ते मोकळं राहतात. दिवसभर ते मोकळं राहतं अशी असणारी परिस्थिती आहे. जनता बाजार जे आहे, मी जसं म्हणालो, रिलायन्सला देण्याचा घाट घातला जातोय. आमचा त्याला असणारा विरोध आहे. बाजार आहे ते महानगरपालिकेचंच बाजार राहिलं पाहिजे, ते कुठल्याही प्रायव्हेट सेक्टरला जाता कामा नये. तापडिया नगरचा असणारा ब्रिज गेले 9 वर्ष रिंगाळतोय रेल्वेवरचा. त्याचं कंप्लीट करण्याचं असणारं आश्वासन आम्ही असणारं त्या ठिकाणी देतोय. शेवटी उन्हाळा हा आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात असतो. आणि शहरामध्ये आपल्याकडून वाहते. जगभरामध्ये जिथे टेम्परेचर व्हेरी हाय आहे आणि त्या शहरांमधून असणारा नदी वाहणार असेल तर उन्हाळ्यातलं टेम्परेचर कमी करण्यासाठी त्या नदीचा असणारा वापर केला जातो. मोरणा नदी आणि इतर नद्या ज्या आहेत त्यांच्यातलं असणारं पाणी हे 90% वापरल्या जाते अशी असणारी परिस्थिती नाही. किंवा रेल्वे लाईनच्या खालच्या बाजूला आपण असणारं पाहिलं तर या पाण्याचा वापरच होत नाही. मोरणा नदीच्या शहराच्या शेवटच्या भागाला म्हणजे गांधीग्रामकडे आपण जातो त्या भागाकडे महानगरपालिकेने असणारा एक बंधारा बांधला. तर ज्या पद्धतीने बाळापूरला पॉवर हाऊसनी बंधारा बांधलेला आहे आणि आज आपण असं बघितलं उन्हाळ्यामध्ये बाळापूर हे 3 डिग्री टेम्परेचर कमी असतं अकोल्यापेक्षा. म्हणजे हा अनुभव आहे. तेव्हा उन्हाळ्यातलं टेम्परेचर 3 डिग्रीने कमी करणं किंवा असणारं ज्याला आपल्याला म्हणता येईल की ड्राय वेदरमध्ये थोडासा ओलावा तो असणारा शहराला या ठिकाणी मिळू शकतो. आणि वॉटर कन्झर्वेशनला जे आहे
निधी देत असतो. सुप्रीम कोर्टाने अकोल्याच्या संदर्भातला दिलेला निर्णय आपण जर पाहिला, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा यांना त्यांनी स्वायत्त असं म्हटलेलं आहे. दे आर ऑटोनॉमस बॉडीज. कल्पना पुन्हा अकोला महानगरपालिका वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता आली तर ही सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट या दोघांच्या ज्या योजना असतात, या योजनेला कॉर्पोरेशन हे एजन्सी आपल्याला करता येते. आणि कॉर्पोरेशन ही एजन्सी केली आपण एकदा, तर मग त्या कामाचं फर्स्ट प्रेफरन्स त्या कॉर्पोरेशनला मिळतं. म्हणजे समजा आता असणारं कॉर्पोरेशनचं बजेट आपण ढोबळमानाने मी असं धरतोय की 1000 कोटीचं आहे असं धरून चालू, आणि आपलं उत्पन्न जे आहे ते असणारं 800 कोटीचं उत्पन्न आहे, 200 कोटीचा गॅप आहे असं आपण त्या ठिकाणी धरलं, तर स्टेट सेंट्रल गव्हर्नमेंट कॉर्पोरेशनकडे इन्फ्रास्ट्रक्चर असल्यामुळे, म्हणजे इंजिनिअरिंगचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आर्किटेक्चरचं असणारं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, बजेटिंग करणारं असणारं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मॉनिटरिंग करणारं असणारं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर असल्यामुळे एजन्सी म्हणून आपण असणारं काम केलं तर हा जो बजेट डेफिशियन्सी जो आहे तो बजेट डेफिशियन्सी आपल्याला असणारं या ठिकाणी भरून काढता येईल. आणि इक्वलायझेशन जे आहे ते इक्वलायझेशन आपल्याला या ठिकाणी करता येईल. मी अकोल्यातल्या रहिवाशांना असणारं आवाहन करणार आहे की यावेळेस तुम्ही वंचित बहुजन आघाडीला मतदान करा, सत्ता द्या. मुंबई कॉर्पोरेशन ज्या पद्धतीने एक इंडिपेंडेंट आहे, म्हणजे तिला ना तर सेंट्रलची गरज लागत ना राज्याची गरज लागत. याचं कारण की गेल्या 200 वर्षाच्या कालावधीमध्ये कॉर्पोरेशनच्या त्यांचं डेड स्टॉक असं, म्हणजे लाईफ डेड स्टॉक मी असं म्हणेन, वेगवेगळ्या बँकांमध्ये कमीत कमी 2 लाख कोटी आहे. तेव्हा त्यांना कोणाकडेही हात पसरावे लागत नाहीत. ते स्वतःच्याच योजना करतात आणि स्वतःच त्या ठिकाणी राबवतात. अकोला कॉर्पोरेशनला सुद्धा त्या पद्धतीने करता येऊ शकतं. आता कुठेतरी मी असं म्हणेन की अकोल्यातले काही यंगर जनरेशन मायग्रेशन थांबून अकोल्यामध्ये जो नॅचरल क्रॉप आहे पल्सेसचा आणि कापसाचा, याच्यावरती प्रोसेसिंग करणारे युनिट्स त्यांनी उभ्या केलेल्या आहेत किंवा करतायत किंवा इन पाईपलाईन आहेत. पण या सगळ्यांची असणारी डिफिकल्टी एक आहे की कनेक्टिव्हिटी अकोल्याला चांगली आहे, म्हणजे रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे, एअरची ही कनेक्टिव्हिटी आहे, रोड्सची ही कनेक्टिव्हिटी आहे, पण बिझनेस सेंटर्स ज्याला आपण म्हणतो ते बिझनेस सेंटर्स अजून उभे राहिलेले नाहीत.
त्याच्यामुळे इथला व्यापारी आणि बाहेरचा येणारा व्यापारी याचे असणारे जे मीटिंग पॉइंट्स मी जसं म्हणतो बिझनेस सेंटर्स झाले पाहिजे ते नाही आहेत. आणि ते जर झालं तर मी असं म्हणेन की कॉर्पोरेशन इंडिपेंडेंटली आपला असणारा एक व्यवसाय टॅक्स म्हणून लावून मी जो म्हणालो होतो की एक लाईफ स्टॉक सारखं सस्टेनेबल फंड हा जो डेव्हलप करता येईल तो या ठिकाणी होऊ शकतो अशी असणारी परिस्थिती आहे. पण माझ्या पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे अकोल्यातला मतदार, मग तो डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, शिकाऊ असेल, बिगर शिकाऊ असेल, याच्या डोक्यामध्ये दोन गोष्टी फार महत्वाच्या बसलेल्या आहेत. त्या म्हणजे एक धर्म आणि दुसरी जात. या दोघातून बाहेर पडले तर आत्ता जे काही कापसाचा विकास होतोय की ज्याचं असणारं व्हॉल्यूम देशभरामधलं हे 16 बिलियन अमेरिकन डॉलर्स आजचं आहे. म्हणजे 1,30,000 कोटीचा असणारा जो व्यापार आहे त्या व्यापाराच्या हिशेबाने आपण असं बघितलं तर अकोला हे 7% कापूस प्रोड्यूस करतं देशभरामधला. म्हणजे 7% हा कॉन्ट्रीब्युशन हा अकोल्याचा आहे. आता हाच यंगर जनरेशननी मी जसं म्हणालोय की प्रोसेसिंगवरती जोर दिलेला आहे, मॅन्युफॅक्चरिंगवरती जोर दिलेला आहे. याची सस्टेनेबिलिटी वाढवायची असेल तर ही सस्टेनेबिलिटीसाठी तुम्हाला बिझनेस सेंटर्स हे ओपन करावे लागतील. आणि हे बिझनेस सेंटर्स ओपन करण्याची मी जसं म्हणालो की कॉर्पोरेशनलाच लीड घ्यावी लागेल. याचा बिझनेस सेंटर ओपन करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या यावेळेसच्या बजेटमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 35,000 कोटी आहेत. आणि एजन्सी म्हणून आपण असताना काम केलं तर त्याच्यामधलं असणारे 15-20 कोटी तरी आपण सहज घेऊन येऊ शकतो आणि त्याच्यातले हे बिगिनिंग सुरुवात करू शकतो. त्याच्यामुळे माझं अकोल्यातल्या मतदारांना धर्म आणि जात या दोन गोष्टी बाजूला ठेवा, पुढच्या पिढीचा विचार करा आणि अकोला हे एक इंडस्ट्रियल सेंटर म्हणून डेव्हलप होऊ द्या. ती करण्याची क्षमता बहुजन आघाडीच्या टीममध्ये आहे एवढं मी सांगू शकतो. घाणीत राहायचं असेल तर बीजेपीला मतदान द्या. एजेंडा म्हणावा लागेल हा आमचा अजेंडा. तुमचा वैयक्तिक हा वंचितचा पूर्ण एजेंडा आहे. अकोल्याचा अजेंडा आहे. हा अकोल्याचा अजेंडा आहे. तर अकोल्यात युती होणार आहे की नाही म्हणावं तो नाही बरोबर काँग्रेस बरोबर असेल किंवा ज्या प्रकारे चांदूर रेल्वेत केली शिवसेना राष्ट्रवादी ओबाटा बरोबरही झाली, आमची शिवसेनेबरोबरही झाली, अजित पवाराबरोबर झाली, काँग्रेस बरोबर झाली. स्थानिक लोक जे निर्णय घेतील ते घेतील. बाळासाहेबांच्या बिटवीन द लाईन जे आहे की तुम्ही तुमचा जाहीरनामा जाहीर केलाय